श्रीमंत दामोदर पंतने ना ऍप्रिशिएशन दिलं, कारण मी आता त्याचे प्रयोग करतोय ना, तर लोक ज्या पद्धतीने येऊन भेटतात, कारण ते कॅरेक्टर आहे ना गणपत, ते आधी विजय चव्हाण करायचे आणि ते त्याचं ना लोकांनी पारायण केली आहेत, कारण ते युट्यूबवर आहे नाटक. बऱ्याच लोकांनी बघितलेलं. म्हणजे आता ना आम्ही अमेरिकेत दौरा केला तेव्हा लोक ना येऊन भेटायचे असे आम्हाला, की मी बघितलंय, माझ्या मुलाला बघायचं होतं, त्याने युट्यूबवर खूपदा बघितलंय, पण लाईव्ह बघायचं होतं म्हणून आम्ही घेऊन आलोय. आणि अशा पिढ्या बदललेल्या आहेत ते नाटक बघत बघत. आता पण आम्ही थिएटरला शो करतो ना, तेव्हा अशीच लोक येऊन भेटतात, की मी ना हे लहानपणी बघितलं होतं विजय चव्हाणांचं, आता आम्ही तुमचं बघतोय. पण मजा येते आणि लोक खूप छान म्हणजे येऊन बोलतात आणि लोकांना ऍप्रिशिएट करतात. आणि याचं कारण पुन्हा तेच आहे की भरत जाधव, म्हणजे आम्ही ना अमेरिकेत ऑस्ट्रेलियात काही प्रयोग केले, आता मुंबईत करतोय. तर कर्टन कॉल प्रकार असतो आपल्याकडे नाटक संपलं की, त्या कर्टन कॉलला ना भरत आवर्जून सांगतो की हे नाटक ज्यांच्यामुळे उभं राहिलं त्या विजय चव्हाणांसाठी एकदा जोरदार टाळ्या, हे नाटक ज्याच्यामुळे घडलं त्या केदार शिंदेसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि तिथे तो आवर्जून उल्लेख करतो की विजू मामा गेल्यानंतर हा रोल करणार कोण, तर याच्यासाठी आम्ही असा कोणतरी व्यवस्थित माणूस शोधत होतो. आणि केदारने आणि मी आम्ही दोघांनी ठरवून कमलाकर सातपुतेला घेतलं आणि तो चांगलं काम करतोय, लोक त्यांना ऍप्रिशिएट करतायत. तर हे एखाद्या मोठ्या नटाने एखाद्या माझ्यासारख्या नटाबद्दल बोलणे खूप मोठी गोष्ट आहे.